स्वामी समर्थांचा प्रकट दिनाची खरी कहाणी काय आहे, चला जाणून घेऊया. खूप काळपर्यंत या दिवसाची नेमकी कथा बऱ्याच भक्तांना माहीत नव्हती. तर मग ही खरी कथा काय आहे आणि ती उघड कशी झाली? यासाठी आपल्याला अनेक वर्षांपूर्वी हस्तिनापूर जवळच्या एका गावात जावं लागेल. इथे राहत होता एक लहान मुलगा, विजय सिंग. तो गणेशाचा निस्सीम भक्त होता. तो रोज एका वडाच्या झाडाखाली आपल्या गणेश मूर्तीसोबत खेळायचा. ती मूर्ती जणू त्याचा मित्रच होती. आणि मग चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी एक चमत्कार घडला. ती लहानशी गणेश मूर्ती एका तेजस्वी, दिव्य रूपात बदलली. हे होतं स्वामी समर्थांचं पहिलं प्रकटीकरण, आणि विजय सिंग त्याचा पहिला साक्षीदार होता. पण हे इतकी जुनी गोष्ट इतक्या वर्षांनंतर जगासमोर आली कशी? हे सत्य उघड झालं स्वामींचे एक महान भक्त हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत यांच्यामुळे. स्वामींनी त्यांच्यासमोर एक मोठा खुलासा केला, जो अनेक जन्मांशी जोडलेला होता. स्वामी म्हणाले, तो मुलगा दुसरा कोणी नसून तूच होतास, पूर्वजन्मीचा विजय सिंग. हे एक वैयक्तिक सत्य होतं, पण सर्व भक्तांसाठी याला एका ठोस पुराव्याची गरज होती. स्वामी सूत हे फक्त भक्त नव्हते, तर कुंडली बनवणारे एक कुशल ज्योतिषी सुद्धा होते. मग स्वामी सुतांनी स्वामींची कुंडली बनवण्याची परवानगी मागितली आणि स्वामींनी ती दिली. कुंडली पूर्ण झाल्यावर स्वामी सुतांनी ती सर्व भक्तांसमोर स्वामींना दाखवली. स्वामींनी त्या कुंडलीवर कुंकू आणि अक्षता वाहिल्या. हीच होती त्या कथेची दैवी मंजुरी. ह्या कुंडलीने फक्त तिथीच निश्चित केली नाही, तर स्वामी सुतांच्या आठवणींनाही दुजोरा दिला. ती मूळ कुंडली आजही अहमदनगरच्या स्वामी मठात जपून ठेवली आहे. ह्या कथेला आणि तिथीला मान्यता मिळाल्यावर स्वामींनी भक्तांना एक स्पष्ट आदेश दिला. स्वामी म्हणाले, ज्या दिवशी मी प्रकट झालो तो दिवस साजरा करा. आणि इथूनच प्रकट दिनाची परंपरा सुरू झाली. एका मुलाच्या भक्तीतून सुरू झालेली ही गोष्ट आज लाखो लोकांचा उत्सव बनली आहे. तर अशी आहे ही कथा, एका मुलापासून त्याच्या पुढच्या जन्मातील भक्तांपर्यंत आणि मग एका कुंडलीपर्यंत. जेव्हा एखाद्या परंपरेमागची इतकी सुंदर कथा कळते, तेव्हा ती साजरी करण्याची पद्धतीही बदलते, नाही का?